नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, नितीनजी गडकरी यांच्या संदर्भात आता नुकतंच एक विधान असं केलं गेलं आहे की आता पंतप्रधान पदाचे उमेदवार ते असणार समजा मोदींनंतरचे, म्हणून मोदी शहांकडूनच त्यांचं असं प्रतिभावंजन करण्याचा डाव रचला गेला. अशा तऱ्हेचा सध्या माध्यमामध्ये चर्चा झाली. जे अगदी अनिल सत्तेंचं गगनमती चॅनल आहे, ही वाहिनी आहे, त्यावेळी चर्चा झालेली आपल्याला दिसली. ते तथ्य आहे का? आपल्याला काय वाटतं मंडळी? समजा आपण असं गृहीत धरलं की मोदी शहांकडनं, कारण जी यादी मोदी पंतप्रधान पदावरून गेले पायउतार झाल्यानंतर, स्वेच्छेने पायउतार झाल्यानंतर कोणतरी पंतप्रधान पदाचा वारं तर असणार आहे नक्कीच, आणि कोणतरी पंतप्रधान होणार, नेतृत्व करणारच. तर त्यामध्ये अग्रभागी नाव नितीन गडकरींचं होतं. मग म्हणून त्यांचं प्रतिभावंजन करण्यासाठी ह्याचा वापर केला गेला प्रतिभावंजनासाठी, पण त्यांची बदनामी व्हावी आणि त्या रेसमधून मागे जावी, मागे म्हणजे बाद व्हावे जवळजवळ, अशा तऱ्हेचे प्रयत्न केले गेले. आणि खुद्द ते मोदी शहांकडूनच गेले, फक्त करणारा तिसरा, बाकी ब्रेन यांचा, अशा तऱ्हेचं वक्तव्य असताना गगनभेदीवर केलं गेलं. तर आता मुद्दा असा आहे की समजा इकडनं झालं आपण म्हणू, मोदी शहांकडनं असं झालं प्रकरण, समजा नितीन गडकरींचं प्रतिभावंजन करण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी ती मोहीम राबवली गेली कुणाकडून, समजा दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडनं समजा, परंतु नितीनजींनी संधी दिली हे तर आपण खरं मानलं पाहिजे. नितीनजी संधी देत आहेत हेही खरं मानलं पाहिजे. गेल्या 2-4 वर्षात त्यांचा आपण जर एकूणच आचार विचार बघितले, त्यांची भाषणं बघितली, त्यांची बडबड बघितली, वायफळ, तर लक्षात आपले येईल की संधी नितीनजींनीच दिली सगळ्याला. त्यांचं नाव खरं तर 2014 साली पण पंतप्रधान तेच बनले असते, पण तत्पूर्वी ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. मग राष्ट्रीय अध्यक्ष पायउतार होऊन राजनाथ सिंगला राष्ट्राध्यक्ष करण्यात आलं. मग मोदीजींचं नाव गुजरातचे मुख्यमंत्री असताना पुढे आणण्यात आलं. मग मोदीजींनी देशभर नक्की जागृती आणली, सभा घेतल्या, एक लाट निर्माण केली आणि भाजपची सत्ता आली. त्यामुळे स्वाभाविकपणे 2014 साली मोदीजी पंतप्रधान बनणार होते आणि ते बनले. पण मोदीजींना सिनियर, वरिष्ठ, ज्येष्ठ हे नितीन गडकरीच आहेत. त्यामुळे मोदींच्या आधी नाव 2009 पासून नाव कोणाचं होतं पंतप्रधानांच्या रेसमध्ये, तर ते अग्रभागी नाव हे नितीन गडकरींचंच होतं. मोदींचं नाव कुठेही नव्हतं तेव्हा, मोदी गुजरात पुरते होते. एक फोटोही असा आहे की नितीनजी राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांची सभा गुजरातला होती, ते बसले आहेत पुढे आणि त्यांच्या मागे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, ते मागे उभे आहेत त्यांच्या, आणि त्यांना काहीतरी सांगतायत, वाकून नितीनजींना सांगतायत, माहिती देत आहेत, असा एक फोटो आहे. तर तेव्हा क्रमांक 1 चे ते नितीनजीच होते. मोदी तेव्हा 4-5व्या क्रमांकावर पण नव्हते. पहिल्या 10 मध्ये असतील मोदी तेव्हा, पण ते तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. म्हणजेच आत्ता मोदीजी 1 नंबर झाले. मग यांचा नंबर का घसरला? नितीनजींचा नंबर जो होता तो का घसरला? तर त्यांनी स्वतः संधी दिली. नितीनजींनी स्वतः संधी दिली. भाषणबाजीतून असेल म्हणा, त्यांची बडबड, कोणतीही वक्तव्य त्यांची, की समोरच्याला शंका निर्माण होईल मनात, दुसऱ्याच गोष्टी निर्माण होतील मनामध्ये, शंका निर्माण होतील, अशा तऱ्हेची वक्तव्य, तिथे द्वय अर्थ निघेल, वेगळा अर्थ निघेल, आणि पक्षाकडे आणि संघटनेकडं किंबहुना सत्तेकडंच, म्हणजे उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टीकडे केंद्रातल्या संशयाने बघितलं जाईल, अशा तऱ्हेची वक्तव्य नितीनजींकडून अनेक वेळा झाली. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी सांगितलं माझं 200 कोटी रुपये, माझ्या डोक्याची किंमत 200 कोटी रुपये आहे. मुलाचा त्यांच्या इथेनॉल कारखाना, मुलगा त्यांचा शेकडो कोटी रुपये कमवू शकतो, त्यांनी 1000 कंटेनर तिकडे पाठवले, पुन्हा आणले इकडे, सफरचंद भरून, केळी भरून, अशा तऱ्हेची वक्तव्य त्यांची. इथेनॉलच्या कारखान्यामुळे, ह्या इथेनॉल निर्मितीमुळे पेट्रोलमध्ये होणारी भेसळ आणि गैरव्यवहार, याची यादी केवढी मोठी आहे, त्याची यादी हजारो कोटीची होऊ शकते. हे पेट्रोल भेसळीमुळे त्याचा सामान्य माणसाला केवढा त्रास होतो आणि फटका बसतो,
हे सगळ्यामुळे नितीनजी कुठेतरी मागं आले असं वाटतंय. आता संघाकडूनही नितीनजींचं नाव जाणार नाही पंतप्रधान पदासाठी. आता ही संधी योगीजी साधू शकतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, ते ही संधी साधू शकतात. आत्ता नितीनजी मागे गेले तिथं कोणतरी पुढे येणार, एक मागे जातो ते दुसरा कोणतरी पुढे येतोच. मग देवेंद्रजी तर आहेतच, पण नितीनजी आता योगीजी यामध्ये पुढे येणार आहेत रेसमध्ये. त्यांनाही संधी असणार आहे आता, कारण ते अशा कुठल्या प्रकरणामध्ये अडकले नाही आहेत. ते वक्तव्य फक्त हिंदू मुसलमान वगैरे ह्या संदर्भात फक्त करत असतात. मग अशा कुठल्या ह्याच्यामध्ये ते अडकलेले नाही आहेत. त्यांचे कुठले कारखाने नाही आहेत किंवा असं कुठलं त्यांचे उत्पन्न मोठे नाही आहेत, साधनं नाही आहेत, हे नक्की नाही आहेत. त्यामुळे ते कुठल्या ह्याच्यामध्ये अडकलेले नाही आहेत, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नितीनजी अशी जी वक्तव्य केली त्यांनी गेल्या 5-7 वर्षामध्ये, विशेष करून गेल्या वर्षभरामध्ये, 6 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, ती खूपच वक्तव्य त्यांना स्वतःलाच त्यांच्या प्रतिमेवर परिणाम करणारी ठरत आहेत आणि ठरली. आणि संघाकडून याविषयी नाराजीच आहे. सद्यस्थितीत संघ नितीनजींवर खुश नाही, तर नाराजच आहे. कारण संघ जे म्हणतो की आदर्श स्वयंसेवक घडवणं, आदर्श माणूस घडवणं, आदर्श नागरिक घडवणं हे आमचं ध्येय आहे. वेगळा समाज आम्हाला घडवायचा आहे, वेगळा आदर्श नागरिक घडवायचा आहे. तर हा आदर्श नागरिक आहे का? हे आदर्श भारताचे आदर्श नागरिक ठरू शकतात का? महिन्याचं 200 कोटी उत्पन्न, 500 कोटी उत्पन्न, करोडो रुपयाची, हजारो कोटीची कारखानदारी, हे असे आदर्श नेते असू शकतात का? आदर्श स्वयंसेवक असू शकतात का? संघाच्या स्वप्नातला भारत, संघाच्या स्वप्नातला कार्यकर्ता, संघाच्या स्वप्नातला आदर्श नागरिक, संस्कारशील नागरिक असा असतो का? असू शकेल का? त्यामुळे आता संघही नितीनजींचं पंतप्रधान पदासाठी नाव पुढे रेटणार नाही. इतकंच नव्हे, नाव तो घेणारच नाही. उलट पक्षी नितीनजी आता संघाच्या मनातून उतरले. त्यामुळे ह्या सगळ्याची संधी त्यांचे विरोधक म्हणजेच मोदी शहा हे घेणारच, साधणारच. हे 100% सत्य आहे. संधी दिली कुणी? त्यामुळे एकूणच मुद्दा असा येतो, संधी दिली कुणी गेल्या 10 वर्षामध्ये? तर नितीनजींनी, स्वतः नितीनजींनी संधी दिली. ही तुम्ही संधी दिलीत, मग समोरच्याने संधी साधली, संधी साधत आहेत. आज एवढी मोठी भारतीय जनता पक्षाला परंपरा, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ह्यांच्या मांदियाळीत नितीनजी तुम्ही बसू शकता का? यांच्या मांदियाळीत आम्ही तुम्हाला बघू शकतो का? तर नाही बघू शकत, नाही बघू शकत. आत्ता लालकृष्ण अडवाणी आहेत अजूनही आणि असावेत ते, परंतु त्यांच्या शेजारी तुम्हाला बसलेलं शोभून दिसेल का? नाही दिसणार. अडवाणींची केवढी नैतिक उंची आहे, त्यांचे आचार कसे, त्यांचे विचार कसे, त्यांचं बोलणं कसं. त्यामुळे ही संधी नितीनजींनीच दिली. जे गगनभेदीमध्ये सांगितलं गेलं की मोदी शहांकडनं त्यांचं हे असं म्हणजे अशी मोहीम आखली गेली, असावी वगैरे असं म्हटलं गेलं. तर जरी आखली गेली ती संधी कुणी दिली? ती समजा आपण म्हटलं ती मोहीम आखली गेली, तरी संधी कोण देतं आणि कोणी दिली? तर नितीनजींनीच संधी दिली. हेच यातलं सत्य आहे. मंडळी, आपल्यावर काय मत आहे? आता नितीनजी हे खरंच पंतप्रधान बनू शकतात का? संघ याला मान्यता देऊ शकतो का? संघाच्या मनातले मुख्य पंतप्रधान आता नितीनजी असू शकतात का? की योगी किंवा देवेंद्र फडणवीस, JP नड्डा अशी नावं असू शकतात ह्या रेसमध्ये? आपल्याला काय वाटतं? आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.